या सोहळ्यामध्ये आपल्या सभेत आता आमदार उत्तमराव जानकर आहेत। काय सांगाल खऱ्या अर्थानं माऊलींचा 750वा जन्मोत्सव आहे, आपल्या मते हा सोहळा कसा आहे? नाही आळंदीकरांचा मी मनापासून पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की इतका सुंदर सोहळा माऊलींना म्हणजे माऊलींचा जन्मोत्सव 750 वर्ष झाली आणि प्रत्येक घरातला सण आहे अशा पद्धतीचा हा उत्साह आणि सगळा महाराष्ट्र या सोहळ्याकडे बघतोय। सर्व महाराष्ट्राचं हे एक श्रद्धा असतात। हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसते की स्मित आशा आहे माऊलींचं दर्शन झाल्यानंतर। नाही, नक्कीच त्याला हे माझंही भाग्य आहे की या ठिकाणी एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये अशा पद्धतीनं सहभागी होता आलं, या भक्तामध्ये या आळंदीकरामध्ये मिसळता आलं। माझं सुद्धा ठिकाण वेळापूर हे माऊलीच्या पालखी मार्गावरती आहे, मी सुद्धा धन्य समजतो आणि आज या सगळ्या आळंदीकरांचं आणि गावकऱ्यांचं मनापासून मी आभार मानतो। माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला या ठिकाणी सामील होण्याची आणि या सोहळ्यामध्ये हे करण्याची दीपोत्सवामध्ये भाग्य मिळालं। धन्यवाद मानतो। धन्यवाद। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात आणि मग सगळ्या आणि त्या उत्सवाला मला येण्याचं भाग्य मला मिळालं। मी स्वतःला भाग्यवान समजतो। मी आपल्या अगोदरच्या एका कार्यक्रमाला पहिले मुख्यमंत्री प्रस्थानाला पण आलो, ते देखील माझा भाग्याचा दिवस होता। आजही फार आनंदाचा दिवस आहे। या सर्व वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये आपल्या वारकऱ्यांच्या मेळाव्यात या ठिकाणी मला देखील सहभागी होता आलं। मी देखील एक शेतकरी आणि वारकरी आहे, त्यामुळे त्याचा मला आनंद अभिमान आहे आणि 750वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होतो आहे आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली जे काही महात्म्य आहे ते मला काही सांगण्याची आवश्यकता नाही। त्यांच्याच सगळा म्हणजे आदर्शावर सगळं चालू आहे आणि आज इथं आल्यानंतर मनाला समाधान झालं, आनंद झाला। आता इंद्रायणी नदी जी आहे तिचं प्रदूषणमुक्त करायची आहे, त्यासाठी काम सुरू झालेलं आहे। युद्ध पातळीवर सगळ्या ज्यांचं हजारो लाखो लोकांचं योगदान लागणार आहे आणि म्हणून तेही आपण करतो। ज्ञानभूमीचा एक मोठा प्रकल्प आहे, तो देखील उद्या मुख्यमंत्री महोदय येत आहेत, मुख्यमंत्री महोदय देखील आणि आम्ही सगळेच जण सरकार पूर्ण सकारात्मक आहे। या संस्थानाची 450 एकर जमीन बरोबर ज्ञानभूमी म्हणून आहे आणि तिथं वारकऱ्यांसाठी इथं येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सुखसुविधा ज्या आहेत त्या आणि व्हर्च्युअल आपण काय करता वारी करताय, व्हर्च्युअल वारीचा एक प्रोजेक्ट आहे। असे अनेक प्रकल्प आहेत, त्यामुळे मला वाटतं आपण टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील। मुख्यमंत्री महोदयांशी आमची चर्चाही झाली या बाबतीमध्ये। उद्या मुख्यमंत्री महोदय देखील स्वतः येत आहे। सरकार जरी सकारात्मक आणि आज एक भक्त निवास जे आहे भक्त निवासाची एक सुरुवात करावी असं देखील आमचे मुख्य विश्वस्त स्वामी आपले योगी निरंजन दास यांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमने मागणी केली तर काय सुरुवात झाली। आणि जवळपास या 105 किलोमीटर लांबीचा असलेला आमच्या इंद्रायणी नदीच्या या शुद्धीकरणाच्या प्रकल्पामध्ये जवळपास 39 गावं येतात, 3 नगरपालिका येतात, 2 नगरपंचायत येतात आणि म्हणून इंद्रायणीच्या उगमापासून तुळापूरपर्यंत मराठी भाषेची व्याप्ती जगाला दाखवून दिली। ते आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे की आज आपल्याला
मी आज हेच सांगतो की हे करण्याचं भाग्य जर आम्हाला लाभलं तर आमच्यापेक्षा भाग्यवान कोण असू शकतो. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून आज या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या सगळ्यांना वारकरी सगळ्या म्हणजे इथं उपस्थित आहे या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा कार्यक्रम आता पुढचा आणखी बाकी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एवढंच मी सांगतो की या हळदीसाठी जे काय आपल्याला करायचं बाकी जे काही केलं अगोदर वारीसाठी केले बाकी सगळं वारकऱ्यांसाठी त्याच्यावर मी काही जात नाही. पण जे कधी झालं नव्हतं त्याची सुरुवात देखील आपण आपल्या मागच्या काळात केली याचं देखील समाधान आणि आनंद आहे. आणि म्हणूनच हे जे दोन तुमची कामं महत्वाची आहे जे आपली इंद्रायणी नदी आणि आपला ज्ञानभूमीचं काम केल्यामुळे सगळ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. त्यामुळे आपल्याला हे ज्ञानेश्वर माऊलीचं हे जे काही ज्ञानभूमीचं काम आहे ते पुढे नेण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन ते पुढे नेऊ अशी ग्वाही